कल्पना करा, मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुपरस्टार आणि त्याने एका चित्रपटाला होकार नाही तर थेट नकार दिला. कारण चित्रपटाची कथा आवडली नाही म्हणून नाही, तर लेखकाचं नाव ऐकून. ही गोष्ट आहे लक्ष्मीकांत बेर्डे आणि एक होता विदूषक या चित्रपटाची. आपल्या विनोदी शैलीने सर्वांना भुरळ पाडणाऱ्या आपल्या लक्ष्याची अभिनेता म्हणून असलेली एक वेगळी छटा हा चित्रपट आपल्याला दाखवतो. जेव्हा दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंना चित्रपटाची कथा ऐकवली आणि शेवटी सांगितलं की ही कथा पु ल देशपांडे यांनी लिहिली आहे, ते ऐकताच लक्षाने चित्रपटाला नकार दिला. कारण काय होतं? लक्षाचं म्हणणं होतं, पु ल देशपांडे एवढे मोठे लेखक आणि त्यांनी लिहिलेली भूमिका माझ्यासारख्या विनोदी अभिनेत्याला पेलणार का? मी त्याला न्याय देऊ शकेन का? म्हणजेच नकार अहंकारामुळे नव्हता, तर स्वतःबद्दलच्या प्रचंड जबाबदारीच्या भावनेतून होता. मात्र जब्बार पटेल यांनी त्यांची समजूत काढली. त्यांनी सांगितलं, ही भूमिका फक्त तुम्हीच करू शकता. आणि मग लक्षाने होकार दिला. 1992 मध्ये प्रदर्शित झालेला एक होता विदूषक हा केवळ तमाशा कलाकाराची कथा नव्हती. लोकांना हसवणाऱ्या एका कलाकाराच्या आयुष्यातील वेदना, राजकारणाने केलेला वापर आणि प्रसिद्धीची किंमत याचं अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण या चित्रपटात होतं. आबूराव या सोंगाड्याच्या भूमिकेत लक्ष्मीकांत बेर्डेंनी असा अभिनय केला की त्यांच्या विनोदी अभिनेत्याच्या प्रतिमेपलीकडे एक जबरदस्त संवेदनशील कलाकार जगासमोर आला. या चित्रपटात तब्बल 22 गाणी होती. तमाशा, लावणी, लोककला आणि राजकारणावरचं व्यंग याचा अप्रतिम संगम प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आजही एक होता विदूषक हा मराठी चित्रपट सृष्टीतील क्लासिक चित्रपट मानला जातो आणि लक्ष्मीकांत बेर्डेंच्या कारकिर्दीतील सर्वात दमदार, अजरामर अभिनय म्हणून आबूराव कायम स्मरणात राहतो. कधी कधी भीती वाटणारी संधीच आयुष्यातील सर्वात मोठा इतिहास घडवून जाते. माझ्या स्वतःच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक होता विदूषक हा अत्यंत आवडता चित्रपट आहे. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी चित्रपटांच्या पडद्यामागच्या गोष्टी ऐकण्यासाठी लोकशाही फ्रेंडलीला फॉलो करायला विसरू नका.